आज मी उद्धवजींना जे भेटलो ते राजकीय हेतून भेटलेलो नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून भेटलेलो होतो। अडाणी उद्योग समूहाच्या विरोधामध्ये जी लढाई चालू आहे, त्या अडाणींचा आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास होतोय। एक तर केंद्र सरकारनं अडाणीवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील 5% आयात शुल्क कमी केल्यामुळं सोयाबीनला भाव नाही। 2000 साली असणारा सोयाबीनचा भाव 4000 रुपये 24 वर्षानंतर आहे तेवढाच टिकून आहे। आणि याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल जे बाहेरच्या देशातून आयात झालं, त्याच्यावर आयात शुल्क 2025 पर्यंत 5% कमी केल्याचे हे सगळे परिणाम आहेत। येत्या 15 जानेवारीपासून मी त्या सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे। आणि त्यासाठी ही अदानी विरुद्धची उद्धव ठाकरे शिवसेना गटाची जी लढाई आहे, ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे। कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या 2.5% वाढलेल्या आहेत। त्याचबरोबर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेदगंगा नदीवर जे पाटगावचं धरण आहे 4.25 TMCचं, त्या धरणाचं पाणी अदानी उद्योग समूह 8,400 कोटी रुपये खर्च करून उलटं सिंधुदुर्गला नेऊन तिथं 2100 मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे। आणि त्यामुळं कोल्हापूर आणि सीमा भागातील कर्नाटकातील जनतेला शेतीला पाणी कमी पडणार आहे। ह्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन सुरू करतोय। एक संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही निर्माण केलेली आहे। आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या जनतेची सुद्धा आम्हाला साथ हवी आहे। म्हणून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळून जर हा लढा उभा केला अदानी विरोधातला, तरच ते पाणी वाचणार आहे। एका बाजूला इचलकरंजीसारख्या शहराला पाणी देऊ नये म्हणून लढे उभा राहत आहेत, आणि इथं राजरोसपणानं अदानी उद्योग समूहाला तयार धरणातलं पाणी देऊन जवळपास 7 ते 8 TMC पाणी हे समुद्राकडे वळवायचं, म्हणजे उलटी गंगा व्हायचं कारस्थान होतं आहे। आणि या शेतकऱ्यांच्या लढ्यालासुद्धा शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी मी आज त्यांची भेट घेतली। आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी मला आश्वासन दिलं। या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही, कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे। आम्ही स्वतंत्रपणानं लढणार आहोत। ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेनं जाऊ। पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे, म्हणून मी त्यांना आता भेटलो। मवियाशी मला काही देणं घेणं नाही। मी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मवियाच्या माध्यमातून त्यांनी जे काही विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीनं कारखानदारांना पूरक अशा प्रकारचं FRPचे तुकडे करणं किंवा भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून जी रस्त्याला जमीन गेल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही 4-5 आणि 5 पट मोबदला मिळायचा, तो 60% त्याच्यामध्ये कपात करण्याचं जी दुरुस्ती विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना केली, हे आमचे आक्षेपाचे मुद्दे आहेत। आणि म्हणून आम्ही मविया सोडलेले आहे। त्या मुद्द्यावर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही तोपर्यंत मवियाबरोबर जाण्याचा प्रश्न राजू शेट्टीजी, तुम्ही ज्या मवियाला विरोध करतात त्याच मवियाच्या सरकारचे नेते किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। मग तरीसुद्धा त्या धोरणाला आमचा विरोधच आहे। पण आता शिवसेना अदानीसारख्या उद्योगपतींच्या विरोधात ज्यावेळी लढते त्यावेळी आमची एकट्याची अशा मोठ्या शक्तीशी लढण्याची ताकद नाही आहे। त्यामुळे चळवळीमध्ये अशा प्रकारची मदत घेणं गैर नाही आहे। पण तुमचा अदानीला विरोध आहे, उद्योग समूहाला अदानीला म्हणजे आमचा विरोध आहे, काँग्रेसचा विरोध आहे, हा समान मुद्दा असू शकतो का तुम्ही महाविकास आघाडीत येण्यासंदर्भात? होय, पण तरीसुद्धा जर का हे अदानीच्या साठी धोरण राबवत असेल तर चळवळ करण्यासाठी आमचा समान मुद्दा आहे। परंतु जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी मवियातील बहुतेक नेते हे कारखानदारांच्या बाजूने झुकतात, मोठ्या ठेकेदारांच्या बाजूने जाण्यासाठी म्हणून
जर शेतकऱ्याला मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये कपात करत असतील तर हे मुद्दे जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ अशा आहे. प्रकारे जर शरद पवारांची देखील भेट घेणार आहात का? कारण पाटगाव धरण असू दे किंवा या मुद्द्यावर अदानींना विरोध करण्यासाठी तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली तशी शरद पवार नुकतंच अदानी उद्योग समूहानं पवार साहेबांच्या कुठल्या तरी संस्थेला 25 कोटीची देणगी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. पण हे पुन्हा एकदा एक प्रश्न आहे की कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सहभागी होणार नाही, स्वतंत्रपणे निवडणुका लढणार, हे तुमचं धोरण आहे का? हो, आम्ही स्वतंत्रपणानं निवडणूक लढवणार आहोत आणि तो निर्णय आमचा झालेला आहे. त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या तरी काही प्रश्नच येत किती नाही. जागा लढवणार आहात? आम्ही ठरवलेलं आहे 6 जागा लढवण्याचं आणि ते 2 वर्षापासून आमची तयारी चालू आहे. हातकणंगले जागा तुम्हाला देण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे. त्या बाबतीत जर असा काही प्रस्ताव आला तर तुम्ही काही विचार कराल का? मी पुन्हा सांगतो की जे 2 मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहेत, FRPचे तुकडे का झाले, अधिकार नसताना राज्यानं ते तुकडे तसा 2022ला का शासन निर्णय केला आणि आज महाराष्ट्रातून 2-3 मोठे रोड जात आहेत. सुरत चेन्नई मार्ग असेल, समृद्धीचा झाला, परंतु अजून सोलापूर रत्नागिरी मार्ग आहे. असे मोठे जे रस्ते जात आहेत त्या रस्त्याला मिळणारा जो मोबदला आहे तो मोबदला देत असताना जसा समृद्धी महामार्गाला बाजारभावाच्या 4 पट आणि वाटाघाटीतून 5 पट असा मोबदला दिला गेला, त्याच्यामध्ये दुरुस्ती का केली आणि याचा खुलासा केल्याशिवाय आम्ही अशा लोकांच्या बरोबर जाणार नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणता की 6 जागा लढवणार, जर इंडिया आघाडीने प्रस्ताव ठेवला तर या 6 जागांवर विचार आम्ही आमच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न असतात. पहिला आमच्या मुद्दे क्लिअर करा, मग पुढची चर्चा. हिंदी में बता दीजिए, क्षेत्रीय कांग्रेस पक्ष इस वक्त अडानी के खिलाफ दिखेगा, उद्धव ठाकरे से आप मदद मांगने आते, क्या कहेंगे? एक तो जो अदानी उद्योग समूह ने जो विदेश से कच्चा खाद्य तेल आयात किया, उसका असर सोयाबीन के दाम पर बहुत बुरी तरह से पड़ा है. पिछले साल किसानों ने 9,000 रुपये क्विंटल दाम से सोयाबीन बेचा था, लेकिन इस साल 4,000 तक सीमित रह गए. 2000 साल में, इसका मतलब 24 साल पहले हम 4,000 रुपये से दाम पे सोयाबीन बेचते थे. आज वही 24 साल के बाद भी अगर वही दाम मिलेगा तो लागत 10 गुना बढ़ गई है. तो इसका नतीजा ये हुआ है कि मराठवाड़ा और विदर्भ में 2.5% आत्महत्या बढ़ गई है. इसकी जिम्मेदारी सरकार की है, केंद्र सरकार की नीति की है. और ये नीति इसलिए अपनाई गई क्योंकि अदानी उद्योग समूह ज़्यादा तादाद में बाहरी देश से खाद्य तेल आयात करता है और उसके ऊपर जो इम्पोर्ट ड्यूटी है वो 5% घटाई गई है और 2025 तक वो घटाई गई है. और इसीलिए सोयाबीन को दाम नहीं मिल रहा है और इसलिए किसानों की आत्महत्या बढ़ रही है. कोल्हापुर ज़िले में एक जो बांध है नदी पे, वेदगंगा नदी पे, उसके ऊपर एक अदानी का प्रोजेक्ट आ रहा है और वो प्रोजेक्ट के ज़रिए 8,300 करोड़ का जो प्रोजेक्ट है उसमें 2,2100 मेगावाट की बिजली बननी जा रही है और वो पूरा का पूरा पानी अरबी समुद्र में जा रहा है. इसका मतलब किसानों का बहुत नुकसान होगा. जो कर्नाटक को पानी देने की हमारी जिम्मेदारी है, उसका मतलब बाकी जो कालमावाड़ी या राधानगरी या अन्य जो हमारे बांध है उसमें से पानी देना पड़ेगा. तो सिंचाई को पानी कम पड़ेगा. वहाँ एक तो पीने के लिए पानी नहीं मिल रहा है और अदानी जैसे उद्योगपतियों को खुश करने के लिए दिल्ली से ये नीतियाँ जो निर्धारित हो रही है उसके खिलाफ सबको मिल के लड़ने की आवश्यकता है. इसलिए मैं उद्धव जी को मदद मांगने आया था क्योंकि उन्होंने मुंबई में अदानी उद्योग समूह के खिलाफ, धारावी के खिलाफ जो आंदोलन किया है, तो इसका मतलब अदानी का जो इन्फ्लुएंस शहर में हो रहा है वो गांव में भी हो रहा है. इसलिए गांव के और शहर के लोग मिलके लड़ना चाहिए.
इसलिए मैं मिला था। अडानी के मुद्दे पे मदद मांग रहे हैं, राजकीय भूमिका आपकी अलग है, ना आप इंडिया अलायंस के साथ है ना महाविकास आघाड़ी के साथ। क्योंकि हमने देखा है, हम गठबंधन करके देखा है कि जब नीतियां निर्धार होती है तो किसानों को बेदखल किया जाता है, इसलिए हमने तय किया है कि अपने बलबूते हम चुनाव लड़ेंगे। लेकिन सीट शेयरिंग के फॉर्मूले पे कुछ चर्चा हुई क्या? नहीं। आपको हाथकणंगले जो लोकसभा चुनाव क्षेत्र है वो छोड़ने की महाविकास आघाड़ी की तैयारी है? एक तो महाविकास आघाड़ी में फिर शामिल होने का कोई सवाल ही पैदा नहीं होता है, क्योंकि हमने जो आक्षेप लिया था, जो मुद्दे उठाए थे, उसका जवाब आज तक हमें मिला नहीं। 2 साल पहले हमने गठबंधन छोड़ा था और उसमें जो मुद्दे उठाए थे, 6 पन्ने का जो लेटर मैंने शरद पवार जी को लिखा था, उसका जवाब मुझे अभी तक नहीं मिला, इसलिए वापस मविया में जाने का कोई सवाल ही पैदा नहीं होता। लोकसभा में कितने सीटों पर आप उम्मीदवार खड़े हम करेंगे? 6 सीटों